शेतकरी मित्रांनो, वार आहे शनिवार, तारीख आहे 25 जुलै. तर 25 जुलैला महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये जोरदार पाऊस होणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तरच तुम्हाला समजेल तुमच्या भागात पावसाची काय परिस्थिती आहे. कारण महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये सध्या तरी पूर्णपणे ढगाळ वातावरण आहे. काही ठिकाणी रिमझिम पाऊस होतोय, काही ठिकाणी जोरदार पाऊस होतोय. तर शेवटपर्यंत पहा व्हिडिओ. तर सावंतवाडी, कणकवली, राजपूर हा जर परिसर जर बघितला तर या भागात दिवसभर रिमझिम पाऊस असणार आहे. त्याचबरोबर चिपळूण, महाबळेश्वर, सातारा, दापोली हा जर परिसर जर आपण बघितला तर या भागात देखील काही प्रमाणात दिवसभर पाऊस चालणार आहे. महाबळेश्वर, महाड, लावसा, त्याचबरोबर हा माणगाव हा जर परिसर बघितला तर येथे देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे. शेतकरी मित्रांनो, आपण जर हरिहरेश्वर, मंडणगड, त्याचबरोबर मुरुड, जंजिरा, नागठाणे, पेण, अलिबाग, नवी मुंबई, कर्जत, लोणावळा, त्याचबरोबर कुळगाव, बदलापूर, ठाणे, नवी मुंबई, मुंबई, त्याचबरोबर वसई, विरार, शहापूर, त्याचबरोबर घोटी, खंडाळा, वडा, जयवर, त्र्यंबकेश्वर, त्याचबरोबर धानू, वापी, पेठ, दिंडोरी, निफाड, सिन्नर, चांदवड, मनमाड, येवला, कोपरगाव, वैजापूर, खिरडी, गंगापूर, त्याचबरोबर कन्नड, चाळीसगाव, नांदगाव, मालेगाव, नामपूर, सटाणा, पिंपळनेर, साक्री, त्याचबरोबर नावपूर, नंदुरबार हा संपूर्ण परिसर जर बघितला तर या भागांमध्ये जोरदार स्वरूपाचा किंवा मध्यम स्वरूपाचा पाऊस शनिवारी 25 जुलैला संध्याकाळी 5-6च्या सुमारास होणार आहे. शेतकरी मित्रांनो, आपण जर श्रीपूर हा जर परिसर बघितला, अंबळनेर, चोपाडा, त्याचबरोबर बलवाडी हा परिसर जर बघितला, जळगाव, येवल, भुसावळ, पल, रावेर, बुऱ्हाणपूर, नेपनगर, जळगाव, जामद, मलकापूर, बोदवड, जामनेर, बुलढाणा, चिखली, त्याचबरोबर जाफराबाद, भोकरदन, जालना, लोणार, त्याचबरोबर मालेगाव, वाशिम, परतूर हा संपूर्ण परिसर जर बघितला, अकोला, पाटी, अकोट, अंजनगाव, अचलपूर, अमरावती हा संपूर्ण परिसर जर बघितला तर या भागात देखील रिमझिम पावसा असणार आहे. त्याचबरोबर आपण जर वाशिम, हिंगोली, त्याचबरोबर जिंतूर, परभणी, मेहकर, परतूर, माजलगाव, बीड, केज, परळी, अंबड, जालना, पैठण, जामखेड, कर्जत, त्याचबरोबर इंदापूर, बार्शी, धाराशिव, लातूर, नलदुर्ग, त्याचबरोबर उदगीर, अहमदपूर हा संपूर्ण परिसर जर बघितला तर या भागात देखील वातावरणामध्ये बदल होऊन या भागात रिमझिम पावसा असणार आहे. शेतकरी मित्रांनो, आपण जर यवतमाळ, त्याचबरोबर हिंगणघाट, वर्धा हा परिसर जर बघितला, अमरावती, यवतमाळ, अर्नी, अकोला, अचलपूर, अरवी, वर्धा, हिंगणघाट, वरारा, नागपूरचा काही परिसर या भागांमध्ये शनिवारी 25 जुलैला रिमझिम पाऊस रात्री 9च्या सुमारास असणार आहे. पांढरकवडा, त्याचबरोबर या परिसरात देखील पाऊस असणार आहे. आता भंडारा, तुमसर हा परिसर बघूया आपण इथे प काय परिस्थिती आहे पावसाची. आपण जर भंडारा, तुमसर, रामटेक हा परिसर बघितला तर इथे आपल्याला फक्त ढगाळ वातावरण आहे. नागपूरमध्ये देखील एवढा पाऊस नाही आहे. रिमझिम पाऊसच त्या भागात असणार आहे. गोंदिया, त्याचबरोबर आपण जर गडचिरोली, चामोशी, चंद्रपूर, वरारा, हिंगणघाट हा परिसर जर बघितला तर या भागात देखील म्हणजे रिमझिम पाऊस असणार आहे. परभणीमध्ये देखील रात्री 10च्या सुमारास या भागात जास्त पाऊस नाही, रिमझिम पाऊस असणार आहे. बाकी इकडे आपण जर बारामती, अकलूज, पंढरपूर, सांगोला, आता बारामतीमध्ये देखील जास्त काही आपल्याला वातावरणात काही बदल नाही वाटत, म्हणजे ढगाळ वातावरण आहे. इंदापूर, अकलूज या परिसरात देखील म्हणजे जास्त काही आपल्याला ढगाळ वातावरण दिसत आहे. बार्शी, धाराशिव, नलदुर्ग, सोलापूर, अक्कलकोट या परिसरात देखील म्हणजे ढगाळ वातावरण आहे. विजयपूर, त्याचबरोबर धाराशिव, बार्शी, लातूर या भागात देखील काही प्रमाणात ढगाळ वातावरण आहे. आपण जर दौंड, शिरूर, त्याचबरोबर अहिल्यानगर, कर्जत हा परिसर बघितला तर या भागात देखील पूर्णपणे आपल्याला ढगाळ वातावरण दिसत आहे. त्याचबरोबर श्रीरामपूर परिसरात देखील पूर्णपणे कोरडं वातावरण आपल्याला शनिवारी दिसत आहे. आपण जर कोपरगाव परिसर जर बघितला तर कोपरगावमध्ये रिमझिम पावसा असणार आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, अंबड, आता या परिसरात रिमझिम पाऊस असेल. जालना, अंबड, परतूरमध्ये पूर्णपणे ढगाळ वातावरण असणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपण सविस्तर शनिवारी 25 जुलैचा हवामानाचा अंदाज या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचबरोबर या पावसामध्ये वादळी वातावरण सकाळच्या सुमारास जास्त प्रमाणात असणार आहे. पाऊस काही भागात आहे, काही भागात नाही आहे, काही भागात दिवसभर ढगाळ वातावरण असणार आहे.
हा देखील अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही कोणत्या परिसरामधून म्हणजेच कोणत्या गावातून, कोणत्या शहरामधून आपले व्हिडिओ पाहतात, हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा. आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सर्वात आधी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसह. तोपर्यंत नमस्कार.